चिन्ह नीडू सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर आहे हायर एज्युकेशन। याच्यामध्ये येणार एक महत्त्वाचा छोटीसे एक कन्सेप्ट आहे, ते आपल्याला पेपर मध्ये विचारतात, म्हणून मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। स्किल एज्युकेशन, कौशल्य शिक्षण। भारतात जनसंख्या वाढत आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही, मग नोकरी मिळत नाही म्हणून तो शिक्षण घेतल्यानंतर त्याला काही फायदा होत नाही। आणि विद्यार्थ्याकडे एखादं कौशल्य असेल, त्या कौशल्याच्या सहाय्याने तो उद्योग करू शकतो, त्या कौशल्याच्या सहाय्याने कंपनीमध्ये काम करू शकतो, त्या कौशल्याच्या सहाय्याने स्वयं उद्योग सुद्धा तो करू शकतो। या उद्देशाने कौशल्य शिक्षण दिले जात आहे आपल्या भारत देशात। विशेष म्हणजे ITI कॉलेज हे त्याचं महत्त्वाचं उदाहरण आहे। ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। आता मी स्वतः 10वी झाल्यानंतर मार्क कमी पडल्यानंतर मी ITI कोर्स केलो होतो। MRTV टीव्ही आणि टेप रेकॉर्डरचा कोर्स केलो होतो। फिटर आहे, टर्नर आहे, वेल्डिंग आहे, प्लंबर आहे, असे अनेक कोर्सेस अवेलेबल आहे। 6 महिन्यांचा आहे, 1 वर्षाचा असतो, 2 वर्षांचा। तो कोर्स केला की कंपनीमध्ये आपल्याला काम मिळतो, मग आपलं जीवन आपण जगू शकतो। ओके, त्यामुळे पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये सुद्धा आपण एक स्किल शिकतो। मग आता प्राईम मिनिस्टर कौशल्य म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही भारत सरकारने 2015 मध्ये सुरुवात केली। कौशल्य हे विकास योजना सुरुवात केली। स्किल इंडिया, कौशल्य भारत। आता भारत सरकार जेव्हा 2014 मध्ये नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांनी 2015 मध्ये त्यांनी एक नवीन कौशल्य योजना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन हे सुरुवात केले। प्रत्येक युवकाला एक कौशल्य शिकवायला पाहिजे आणि त्या कौशल्याच्या सहाय्याने तो उद्योगधंदे करू शकतो, अशी योजना 2015 मध्ये सुरुवात केली। मग 2015 मध्ये एक संसद म्हणजे पार्लमेंट मध्ये एक कायदा करण्यात आला, एक बिल पास करण्यात आला, त्याचं नाव आहे नॅशनल स्किल युनिव्हर्सिटी बिल। नॅशनल स्किल युनिव्हर्सिटी बिल 2015। या कायद्याप्रमाणे, या बिल प्रमाणे म्हणजे आपल्या देशात स्किल विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे। कौशल्य विद्यापीठ जर स्थापन झालं तर तिथं आपल्याला कोर्सेस अवेलेबल होतो आणि त्या कोर्सेसच्या सहाय्याने विद्यार्थी शिकल्यानंतर कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळतो। बॅचलर ऑफ वोकेशन, बॅचलर ऑफ स्किल, मास्टर ऑफ स्किल अशी कोर्सेस तिथे अवेलेबल करून देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे, असे या बिलचा उद्देश होता। आणि जेव्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक मंत्रालय बंद केले, म्हणजे बंद केले ह्याचा अर्थ त्याचं नाव बदलले त्यांनी। मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर अँड स्पोर्ट्स, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर आणि स्पोर्ट्स हे मंत्रालयाचं नाव बदलून त्यांनी त्या ठिकाणी दुसरं नाव दिले। हे नाव मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रिनरशिप म्हणजे उद्यमशीलते आणि कौशल्य विकास मंत्रालय त्यांनी 2014 मध्ये सुरुवात केले, म्हणजे नाव दिले। मग आपल्या देशात सध्या 13 कौशल्य विद्यापीठ आहे, 13 स्किल युनिव्हर्सिटीज आहे। ओके, आणि या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री मिळाल्यानंतर तो डिग्री ह्याप्रमाणे असतो, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कच्या सहाय्याने ते डिग्री दिले जातात। देशात एक संस्था उभारलेली आहे NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। कृपया ह्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। हे संस्था PPP मॉडेलवर आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलमध्ये आहे। म्हणजे 49% सरकार पैसे देतात आणि 51% प्रायव्हेट व्यक्ती देतात, दोघांनी मिळून ही संस्था चालवतात कौशल्य विकास प्रोग्रेस करण्यासाठी। सध्या भारत देशात फर्स्ट स्किल युनिव्हर्सिटी म्हणजे पहिला कौशल्य विद्यापीठ पश्चिम बंगाल येथे 2014 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याचं नाव आहे CCOM स्किल युनिव्हर्सिटी। CCOM स्किल युनिव्हर्सिटी। मग आपल्या भारत देशात फर्स्ट स्किल युनिव्हर्सिटी
गव्हर्नमेंटने स्थापन केलेले विद्यापीठ कुठे आहे? गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा यांनी, गव्हर्नमेंट म्हणजे हरियाणा शासनाने, हरियाणा गव्हर्नमेंट यांनी 2016 रोजी पालवाल जिल्ह्यात एक विद्यापीठ स्थापन केले. त्याचे नाव आहे श्री विश्वकर्म स्किल युनिव्हर्सिटी. पूर्वी त्याचं नाव हरियाणा विश्वकर्म स्किल युनिव्हर्सिटी असा होता. आता सध्या आपल्या महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये एक कायद्याप्रमाणे 2022ला, म्हणजे 2021च्या कायद्याप्रमाणे 2022 मध्ये महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. कुठे? मुंबई येथे. आणि त्याचं ब्रँच आहे पुण्यामध्ये. आता नवीन एक ब्रँच नागपूरला काढलेत आणि ठाण्याला काढलेलं आहे. मग त्याचं नाव आता सध्या रतन टाटा यांचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे, रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी. त्यानंतर हे पेपरला प्रश्न विचारतात बरं का. यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे आहे. सिम्बॉसिस स्किल युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये जे काही सिम्बॉसिस विद्यापीठ आहे त्याचं नाव बदलून सिम्बॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी म्हणून नाव दिलेलं आहे, पुणे येथे आहे. भारतीय स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी राजस्थान, आसाम स्किल युनिव्हर्सिटी, दिल्ली स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटी दिल्ली आणि कौशल्य स्किल युनिव्हर्सिटी गुजरात. खूप महत्त्वाचा पॉइंट्स आपण डिस्कशन केलेले आहे. कृपया हे पुन्हा एकदा रिव्हिजन मारा आणि थँक्यू सो मच. नमस्कार.